बट पावसामध्ये आलात ना तर तुम्ही मस्त एकदम. बाकीचं इतर वेळी आपला आयडिया नाही, बट आम्ही आता पावसात आलो आहे तर फुल ग्रीनरी आलं आहे. तेव्हा थोडं मी इकडनं जवळून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आहेत पूर्ण. आणि आतमध्ये जायचं असेल ना तर मित्रांनो प्लीज चप्पल वगैरे काढून जावा, बिकॉज ते देवस्थानांची जागा आहेत. सो त्यासाठी. बट ते बघा इकडे लिहिलेलं पण आहे आतमध्ये जाताना चप्पल वगैरे बाहेरच काढून जा. नमस्कार मित्रांनो, आजचा दौरा आपला महाकाली केव्ज. सो मी आहे आता मलाड हायवे. आपल्यासोबत आहे योगेश आणि अनिश. तो चला पुढचा रूट दाखव तुम्हाला कसं जायचं ते. आज बरा आला पाऊस, जरा कमी आहे, म्हणजे आहेच नाही पाऊस. काय बोलतो काय लस्सी. आता जस्ट बोललो पाऊस नाही पडला पाहिजे आणि पाऊस सुरू झाला. जास्त जोरात नाही, बट उशेपर्यंत नाही पडला पाहिजे होता, मग चांगलं होतं. बट सुरू झाला पाऊस बघा पडला, त्यामुळे आम्हाला ब्रेक घ्यायला लागला. जास्तच जोरात झाला. तो थांबलो आता आम्ही. थोड्या वेळ पाऊस थांबायची वाट बघितली पाहिजे. चांगलं आहे, थोडा पाऊस गेला थोड्या वेळाने लगेच तो परत करणे स्टार्ट. परत आता पोचेपर्यंत आलं नाही पाहिजे लगेच पाऊस. चालू आहे फुल. बाय रोड पण ब्लॉगिंग फुल चालू आहे. पॅशन पॅशन गाय. तो योग्याकडनं आम्हाला भेटलंय महानंद लस्सी. बहार लस्सी. थांबलो आम्ही इकडे थोडा वेळ. आता इकडनं परत जाऊ. थोडं ट्रॅफिक होतं मी थांबलो. कॅमेरा आहे कॅमेरा. लस्सी पिऊन झाले. आता परत आपला आहे तसाच प्रवास सुरू. सो आपण जायचं ट्रामाच्या इथून लेफ्ट मारायचं आहे. हायवे मेन हायवेने आलात तर वरतून साईड जाऊन नका. ट्रामाच्या इकडनं खालच्या रोडने लेफ्ट सिग्नलकडून. निघालो परत पाऊस यायला सुरुवात झाली. मला वाटलं पाऊस दिला मग थोडा पडून, बट परत आता बारीक बारीक यायला लागला. अजून 2 सिग्नल क्रॉस करायचे आहेत. आता सिग्नल चला ग्रीन आहे, त्या पुढचा सिग्नल बघू होता. त्या लेफ्ट मारला नाही त्या रूटला गेलो ना आपण की काय वाटणार नाही. पाऊस थोडा म्हणजे पोहोचेपर्यंत ते पाऊस नाही आला पाहिजे. मला आता ट्रामाच्या सिग्नलकडे. तो इकडनं आपल्याला घ्यायचा लेफ्ट. येताना फक्त हळूहळू खड्डे वगैरे खूप आहे इथे मध्ये मध्ये. तो आपण लेफ्ट घेतलाय. लेफ्ट घेऊन मग सरळ मला समजतं का मित्रानं मॅप लावला त्यामुळे प्रॉपर त्या लोकेशन समजते. बट तुम्ही जर आला तर मग व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल एक्झॅक्टली कुठच्या रोडने लेफ्ट राईट घ्यायचं आहे ते. लेफ्ट घेतल्यावर कुठेच आधी टर्न वगैरे नाही, सरळ जायचं आहे एकदम स्ट्रेट बाय स्ट्रेट. जसा म्हणजे रोड आपला जो ज्या लेन देतो ते तिकडेच जायचं आहे. एक नंबर आहे फुल. म्हणजे बघा ना मस्त वाटतं. वरती मस्त मोठा ब्रिज आहे आणि खाली आपण चालतोय ते परफेक्ट. आणि रोडचं डिस्टन्स पण एक नंबर आहे. म्हणजे मोठे रोड आहेत एकदम भारी रोड आहे भारी. तो तुम्हाला सरळ येऊन ना पुढे ही कन्स्ट्रक्शन लाईन दिसेल, त्या पुढे एक पेट्रोल पंप आहे. तिथून ही कन्स्ट्रक्शन लाईन आहे, तो याच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे. तिथून आपल्याला राईट मारायचं आहे. काय एवढं मोठे आहे ना. ट्रामाकडनं लेफ्ट म्हणून सरळ येऊन कन्स्ट्रक्शनचा बाजूचा पेट्रोल पंप आहे तिकडनं थोडा राईट. तो आपण हा राईट आहे. थांबावं लागेल सिग्नल आहे. हाच योग्य राईट ना. हाच राईट ना. 3 2 1. नशीब चांगलं आहे. चल सुटला आपला सिग्नल. चल टाक मध्ये बिंदा. सिग्नल सुटलं आहे. त्यांना सिग्नल वगैरे समजतच नाही काय. सिग्नल सुटलेला तरी गाड्या डायरेक्ट आणतात तिकडनं चालवत.
तो आलो आम्ही. इथून पुढे छोटे छोटे गल्ल्या वगैरे असणार आय थिंक. तेव्हा किती मिनिटं दाखवत आहे? 400 मीटर. 400 मीटरवर. तो फायनली आपण पोहोचतोच. म्हणजे जास्त वेळ नाही. हा रूट पण नॉर्मल असं समजेल सगळ्यांना. एवढा काय हे नाही, कठीण वगैरे नाही. डोंगर दऱ्या वगैरे असं काय हे रूट नाही. केव्हचा बघा अशा प्रकारे एंट्रन्स आहे. गाडी लावतो आम्ही इथेच. चढणीला लावूया ओके गाडी. खालीच लावली बहुती, चढ नाही बोल. उचलतात. अच्छा अच्छा. इथे गाडी लावायला अलाउड नाही, बट रिक्सवर बोलले. चल खाली लावे ना कुठे. ते खाली नाही करणार. इथे गाडी लावायला जागाच नाही. पार्किंग तरी पाहिजे होती ॲटलिस्ट. तो गाडी आम्ही कुठेतरी इथे जवळपास लावून येतो. पुढचं पुढे बघूया. सो इथेच लावतो मध्येच गाडी. कारण तिकडे जागाच नव्हती आणि पार्किंग पण नव्हती गाडीला. अजून ऑप्शनच नाही. इथे आलो तर फक्त पार्किंगचे थोडे वांदे आहेत. बिकॉज कुठे आहे ना पार्किंग. तुम्हाला जशी भेटेल तशी लावायला लागेल. तर पुढे जाऊन चालू आहे की नाही बघूया. गेट समोर 10 मीटर की 100 मीटर आहे, खोडलेलं आहे. सो फुल ग्रीनरी तर आहे एक नंबर. माणसं येतात यार. मला वाटलं माणसं वगैरे नसतील कोण जास्त. बघू आतमध्ये कसं आहे कसं काय नाही. डायरेक्ट नाही, कॅश नाही घेत. किती रुपये? सो ऑनलाईन ते स्कॅन करून पण लगेच होणार नाही. पूर्ण डिटेल फिलअप केल्यानंतर सर्व होणार. डिटेल वगैरे फिलअप केलेत. हे कर रहा है. कॅश असेल तर होत ना. डायरेक्ट ऑनलाईन असेल तर ऑनलाईन होतं. असं वगैरे व्हेरीफाय झालं सर्व. योग्याने आज आपल्या खूप जणांची मदत केलेली आहे. तेव्हा याबद्दल काय 2 शब्द बोलायचेत का तुला? नाही बोलले पाहिजे. तर आता योग्याला असतं, त्यांना सांगतो मी बोलायला थोडं काय असेल तर. पुढे आता कसं असेल काय माहिती. इथे तर इथपर्यंत तर आलो परफेक्ट. तो इथे एंटर केला आम्ही. बट येताना जाम प्रॉब्लेम होते. ते लोक बोलत होते की इकडे व्हिडिओ वगैरे अलाउड नाही, की म्हणजे शूट वगैरे करू शकत नाही. बट बाहेरचं दाखवायला इथे शूट करू शकत नाही. मला कमाल वाटलं. हां चला आम्ही आतमध्ये जातो आहे आणि घाण वगैरे करतो आहे किंवा काय बोलतो आहे तर ठीक होतं. ठीक आहे देवाचं हे असणार. बट एवढं शूट करायला काय प्रॉब्लेम नाही पाहिजे. काय समजत नाही काय बोलतं आणि काय नाही. म्हणजे पुढे जाऊ शकतो ना, का नाही जायला. ते लेण्या म्हणजे काय देवाचं वगैरे हे असेल तर ठीक आहे, चप्पल वगैरे घालून गेलो तर. बट बाकी तर जायला काय नाही पाहिजे प्रॉब्लेम. सो बाकी सोडा काहीच, पण व्ह्यू मस्त आहे. एक नंबर असा व्ह्यू आहे. फुल म्हणजे बोलतात ना वेगळ्या वेगळ्या टाईपचं वाटतं एकदम. हिडन प्लेस. सो भारी आहे. आणि आपल्या जोगेश्वरीला आहे त्यामुळे एकदम नियर बाय आहे. आम्ही आता पांडवलीला वगैरे गेलो. सो मग इकडे दुसऱ्या गोष्टी केलेल्या चालतात. बट हे केलं चालत नाही. आम्ही आता पांडवलीला गेलो. आम्हाला तिथे पण असं कोण बोललं नाही की अलाउड नाही वगैरे. ठीक आहे आतमध्ये जाणं चुकीचं आहे. बट बाहेरून शूट करायला काय म्हणजे ॲटलिस्ट लोकांना समजेल तर की आपल्या नियर बाय काय आहे आणि काय नाही, कोणत्या गोष्टी आहेत ते तरी समजेल. पण आम्ही काय चुकीचं करतच नाही. फक्त बोललो आम्ही नॉर्मल बाहेर नाही करतो, आतमध्ये पण नाही जाऊन बोललो करत आहे. सो ते तिकडे लिहिलेलं आहे की आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट वगैरे करू नका. सो आम्ही मान्य करतो. बाहेरून तर आम्ही व्हिडिओ घेऊ शकतो. सो इथून व्ह्यू बघा आपला भाई. एक नंबर असा व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे. फुल नेचरचं एन्जॉय करायचं असेल ना तर आपण इकडेच या. एक नंबर असं म्हणजे काय परफेक्ट स्पॉट आहे हा. म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल ना, जेवढा लांब वगैरे जायचं असेल, मोठमोठ्या लेण्या वगैरे आहेत तर इथे आहे. ही लोकेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. खूप गोष्टी आहेत पुढे असं.
सो इथे जरा हे झालं, बट जो सांभाळणार आहे ना तो प्रॉपर माणूस आहे, म्हणजे त्याला सर्व माहिती आहेत गोष्टी. तर तो बोलला की ठीक आहे रे, आतमध्ये वगैरे जाऊ नका चप्पल वगैरे घालून, बाहेरच्या बाहेर तुम्हाला जे काय शूट वगैरे करायचं ते करा. बट मस्त आहे प्लेस, एक नंबर आहे गाईज. फुल जे बोलतात ना आपल्या जुन्या टाईपमध्येच आहे जे काय ते, पण आय डोंट नो की जोगेश्वरीवाल्यांना पण एवढं सगळं माहीत असेल. बट भारी प्लेस आहे. सो या तुम्ही एकदा विजिट तर करा इथे. लोकेशन तर मी तुम्हाला टाकलं आहे की कसं यायचं कसं नाही. 20 रुपीज तिकीट आहे, ते पण ऑनलाईन, कॅश वगैरे घेत नाही इथे, जे काय ते ऑनलाईन हे आहे. सो फुल ग्रीनरी एकदम, नेचर वाईब एकदम, गावचं कसं असतं सेम तसंच आहे. सो विजिट करा काहीच, मस्त खूप भारी भारी प्लेसेस आहेत. हां, आतमध्ये जाऊन व्हिडिओ वगैरे करायचे नाही तिथं आहे, बट ॲटलिस्ट बाहेरून तरी आपण व्हिडिओ करू शकतो. सो मी त्यांना बोला आम्ही बाहेरूनच करतो, जास्त डीपमध्ये जाणार नाही वगैरे. सो ते पण बोलले की ठीक आहे म्हणून. तो बाहेरूनच दाखवतो. बघा अशा बघा प्लेस आहे आतमध्ये लेण्यांच्या. बट पावसामध्ये आलात ना तर तुम्ही मस्त एकदम. बाकीचं इतर वेळी आपला आयडिया नाही, बट आम्ही आता पावसात आलो आहे तर फुल ग्रीनरी आलं आहे. तेव्हा थोडं मी इकडनं जवळून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आहेत पूर्ण. आणि आतमध्ये जर जायचं असेल ना तर मित्रांनो प्लीज चप्पल वगैरे काढून जावा, बिकॉज ते देवस्थानांची जागा आहेत. सो त्यासाठी. बट हे बघा इकडे लिहिलेलं पण आहे आतमध्ये जाताना चप्पल वगैरे बाहेरच काढून जावं. बट काय नजारा आहे गाईज, बघा ना फक्त, एक नंबर असा नजारा, एक नंबर. फुल हिडन नेचर. मला सिरियसली वाटत नाही की अर्धा नाही माहीत पण असेल. तो इथे पाणी वगैरे ठेवायची जागा आहे. हे बघा अशा टाईपमध्ये आहे फुल. एक नंबर, एक नंबर गाईज. सो कसा वाटलाच तुम्हाला स्पॉट मला सांगा नक्कीच, म्हणजे कमेंटमध्ये सांगा कुठे काय कसं काय. आणि हे पण म्हणजे जे व्हिडिओ वगैरे बघतील ना तर ते पण पोचवा की इकडे अलाउड का नाही करत की व्हिडिओ वगैरे काढायला. आतमध्ये नाही करत ठीक आहे, बट बाहेरून का अलाउड करत नाही हे पण कमेंटमध्ये सांगा. सो एक नंबर असं आहे म्हणजे बघा, भारी भारी प्लेस आहे. म्हणजे मुंबईमध्ये अशा प्लेसेस ना खूप कमी आता रेअर आहेत. त्या सगळ्यात जुन्या जुन्या काळातल्या हे आहेत सर्व, पण भारी प्लेस आहे. बट योगा बोलतो की पुढे पण आहे, सो आपण आज चला पुढे जाऊया. हा व्ह्यू बघा फक्त बाहेरचा. सो इथून मग एक चालायला कंटाळा नाही ना, मस्त रोड वगैरे केला आहे, फुल मस्त वाटतं एकदम चालायला वगैरे. एक नंबर जागा आहे मित्रांनो, एक नंबर जागा आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा इकडे कधीतरी. आणि लोकेशन वगैरे मी प्रॉपर सांगितलंच आहे. हे का फुल गाव आहे. योगेश परत ब्लॉगर आपले पुढे चालू आहेत, आपण सोबत आहे त्यांच्या. इकडे तर असं वाटतं आम्ही रानात चाललो या जागेवरनं. आजूबाजूला पूर्ण हे लागलेत. हां दम पण लागला. हां आपण मग अशी जे रोडवरनं बघितलेलं ना, आय थिंक त्या प्लेसवर आपण जाणार. म्हणजे तीच असणार रे, तो एंट्रन्स असेल गुफेचा आणि इकडनं पाठची साईड असणार. सो हा बघा, हा डायरेक्ट बाहेरचा रोड आहे, जुना रोड आहे. आणि ही जागा ह्या साईडून जी आपण मगाशी ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला दाखवलं ना, अपोजिट साईडला लेण्यात तीच असणार. दम लागला वगैरे, लई चाललो आपण आज. ही पाठची साईड, म्हणजे तिकडनं तुम्ही एंटर करता अपोजिट साईड. सो हे पण मस्त आहे. गुफा म्हणजे खूप मोठी असे लेणी, म्हणजे अशी काय छोटी वगैरे नाही. मी लांबूनच दाखवतो, आतमध्ये वगैरे जात नाही. भारी आहे. तुम्हाला आवडेल पूर्ण व्हिडिओ बघायला, बिकॉज थोडी भांडणं पण आहेत, चांगलं पण हे आहे. म्हणजे आम्हाला समजवलं पण त्यांनी. आणि अशा प्रकारे खूप काय काय. हा स्तंभ बघा, खूप जुना स्तंभ वाटतं एकदम, एक नंबर. सो अशाच नवीन नवीन तुम्हाला हिडन जेम आणि वगैरे व्हिडिओ हव्या असतील तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर आणि लाईक करा. सो धन्यवाद. भेटूच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो.
महाकाली केव्स जोगेश्वरी